नमस्कार. महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या जॉग्रफी बाय अवधूत कल्याणे या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. नुकतीच आपली संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2026 पार पडली आहे. पेपर थोडासा वेगळ्या अँगलचा वाटला, जसं मागच्या राज्यसेवेच्या पेपरच्या वेळेस थोडासा लेंदी. काही प्रश्न सोपे आहेत एकदम, तर काही प्रश्न एकदम थोडेसे वेगळ्या अँगलमध्ये विचारलेत. त्यांच्या संभाव्य प्रश्नांच्या जर बघाल प्रश्नांच्या संभाव्य उत्तरांकडे जाऊयात. कुठल्या भागावरती सेट बी आहे माझ्याकडे. कुठला सेट आहे जर बघाल तर सेट बी आहे. आणि सेट बी मध्ये जर बघितलं तर सेट बी मध्ये आपल्याकडे 11व्या प्रश्नापासून तुम्हाला काय दिसेल तर 11व्या प्रश्नापासून भूगोलाची प्रश्न आलेली दिसतील. ह्याच्यातल्या पहिल्या प्रश्नाच्या संभाव्य उत्तराकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक सेट बी प्रश्न क्रमांक 11 भूगोल सुरू होतोय. खालीलपैकी कोणती जोडी शहरी एकत्रीकरण किंवा जर बघाल तर अर्बन कॉंग्लोमरेशन वाल्या भागामध्ये ज्यांनी मानवी वसाहती बघितल्यात लेक्चर्स मध्ये आणि मानवी वसाहतीमध्ये शहरी वसाहतींचा व्यवस्थित अभ्यास केला. अर्बन कॉंग्लोमरेशनचा अर्थ काय? लागून असणारी मोठी महानगरं किंवा शहरं शेजारी असणारी शहरी एकत्रीकरण. तुमचा ठाणे नाशिक शेजारी नाही, सातारा सांगली शेजारी नाही, नागपूर चंद्रपूर नाही, तर कोण असेल? मुंबई नवी मुंबई ही काही दोन शहर आहेत. ह्या शहरांचं एकत्रीकरण करून ज्याला तुम्ही काय म्हणता अर्बन कॉंग्लोमरेशन असं म्हणायला सुरुवात करता. ह्याचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 2 ह्याचं उत्तर असायला पाहिजे. त्याच्यानंतर 12व्या प्रश्नाकडे जाऊयात. उत्तर महाराष्ट्रातील 150 मेगावॅट एक्झॅक्टली विचारलं. एक्झॅक्टली इथे जर बघितलं तर तुमच्या डोक्यात असेल धुळेमध्ये असणारा जो काही शिवाजीनगरवाला प्रकल्प आहे तो सर्वात मोठा आहे. आणि इथे विचारलं एक्झॅक्ट 150 मेगावॅट तुमची सोलारची कॅपॅसिटी असणारा. संभाव्य प्रश्नांच्या उत्तरामध्ये असेल, क्लासमध्ये असेल, यावेळेस 100% आयोग ह्याच्यावरती जाणार होतं. पवन ऊर्जा किंवा सौर ऊर्जेवरती 150 मेगावॅटचा जर बघाल तर तुम्हाला जळगावमध्ये दिसेल. कुठं? 150 मेगावॅटचा सोलार प्रकल्पवाला भाग कुठे दिसेल तर तुमच्या जळगाववाल्या जिल्ह्यामध्ये दिसेल. पर्याय क्रमांक 2 असण्याची शक्यता. त्याच्यानंतर सियाचीन मध्ये पुन्हा जर बघितलं तर हिमनदीवरती सुद्धा बॅच मधल्या लोकांना हे आठवत असेल की आपण सांगितलं होतं की हिमनदीवरती सुद्धा आयोग यावेळेस जाऊ शकतं. जर बघितलं तर पण कोणती हिमनदी? शोक हिमनदीतून वाहत आहे तर रिमो. झेमू येणार नाही कारण इथं सियाचीन लडाखवाला एरिया विचारलाय, त्याच्यामुळे झेमू गेलं सिक्कीम मध्ये. तुमचं ड्रँगड्रंग नावाचाही पार्ट येत नाही. ह्या दोघांमध्ये हिस्पार आणि रिमो. आणि मग तुमच्या शोक नदीच्या भागातून शोक दरीतून म्हणा शोक नदीतून येणारी कोण असेल तर हिमनदीवाली गोष्ट कोण असेल तर रिमो. कोण असेल? कोणती हिमनदी वाहते? रिमो नावाची हिमनदी वाहते. पर्याय क्रमांक पुन्हा 2 वाली गोष्ट. त्याच्यानंतर थोडंसं पुढे येऊयात. तुमच्या 14व्या प्रश्नाकडे येऊयात. 14व्या प्रश्नाकडे आलो तर लोकसंख्येवरती असणारा प्रश्न आहे. लोकसंख्येवरती 14वा प्रश्न काय सांगतोय नीट बघा. 2001 ते 2011 या काळात महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा दर 15.99 होता. हे बरोबर आहे. हे स्टेटमेंट एक्झॅक्टली बरोबर आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये 12,23,72,972 लोकसंख्येपैकी मुस्लिम लोकसंख्या एकतर 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्याचा 11,23,00,000 वाली लोकसंख्या 11,23,74,333 आणि त्याच्यामध्ये मुस्लिम धर्मीय लोकसंख्या जर बघाल तर 11.5% मुस्लिम धर्मीय लोकसंख्या. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट काय म्हणावं लागेल तुम्हाला तर चुकीचं म्हणावं लागेल. 2011च्या जनगणनेनुसार केरळ राज्यात सर्वाधिक कृषी घनता जर बघितलं तर केरळमध्ये आढळते. हे स्टेटमेंट बरोबर आहे. 2011च्या जनगणनेनुसार 0 ते 6 वयोगटातील बाललिंग गुणोत्तरात अव्वल 10 राज्यांमध्ये अव्वल 10 तुम्हाला 10 माहिती असायला पाहिजेत का तर नाही. पहिलं कोड अरुणाचल प्रदेश, इथं सिक्कीम दिलं बरोबर. अरुणाचल प्रदेश, त्याच्यानंतर मेघालय, मिझोराम, त्याच्यानंतर मग बाकीची याला सुरुवात होतात. ह्यांच्यामध्ये जर बघितलं सर्वात कमी वाली काढून बघा. सर्वात कमी मध्ये तुम्हाला हरियाणा दिसेल, त्याच्यानंतर पंजाब दिसेल, जम्मू काश्मीर दिसेल. जम्मू काश्मीर पहिल्या 10 मध्ये नाही, शेवटच्या 3-4 मध्ये येतं जम्मू काश्मीर बाललिंग गुणोत्तरामध्ये. हे स्टेटमेंट चुकीचं असेल. काय विचारले तुम्हाला? विधानांचा विचार करा. अ आणि क बरोबर दिलेल्या पर्यायामध्ये कोण बरोबर असेल तर अ आणि क बरोबर असेल. बरोबर बरोबर वाली विचारलेत तर अ आणि क पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल. पुढच्या 15व्या प्रश्नाकडे जाऊयात. 15व्या प्रश्नावर आलात. बरोबर 15वा प्रश्न काय सांगतोय बघा. कोकण किनारपट्टी लगत जो भाग अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगतचा सखल सपाट भाग आहे
सखल म्हणजे काय? कमी उंचीचा, किनारपट्टीजवळ कमी उंचीचा भाग म्हणजे कोण असेल? तर तुमचा खलाटीवाला भाग असेल. किनारपट्टीजवळ कमी उंचीचा सखल सपाट भाग म्हणजे कोण असेल? तर खलाटी. पर्याय क्रमांक 1. वलाटीवर उंचीचा, जास्त उंचीचा भाग जर बघाल तर. 16वा प्रश्न. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधित केलेली आंब्याचं वाण आणि विकसित केल्याचं वर्ष. थोडासा वेगळा हटका प्रश्न जर बघितलं, पण रत्ना नावाचं वाण कधी विकसित केले? तर 1981 मध्ये विकसित केलेलं हे वाण दिसेल तुम्हाला. कधी विकसित केलेलं वाण दिसेल? 1981 मध्ये. मग ए ला पर्याय क्रमांक 3 कुठे जातोय? तर पर्याय क्रमांक 3 इथे दिसतोय तुम्हाला ह्या भागामध्ये. त्याच्यानंतर सिंधू एक वाली गोष्ट दिसेल. त्याच्यानंतर कोकण रुची तुम्हाला 1999 मध्ये दिसेल 2. कोकण सम्राट 2014 मध्ये दिसेल. ह्याचा अर्थ काय? 3, 1, 2, 4 पर्याय क्रमांक कुठे जाईल? तर पर्याय क्रमांक 4 कडे जाईल ही गोष्ट. 16वा पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर पुन्हा 17व्या प्रश्नाकडे जाऊयात. 17व्या प्रश्नामध्ये आलात. 17वा प्रश्न कुठे दिसेल तुम्हाला? इथं. हा थोडासा बारकाईने विचारलेला प्रश्न दिसतोय पुन्हा. तुमच्या एका बाजूला कोण आहेत? तर प्रशासकीय विभाग आहेत, दुसऱ्या बाजूला जिल्हा, तिसऱ्या बाजूला तलाव आणि जलाशय. पण काय विचारलंय? अयोग्य आहेत ते ओळखा. कोणत्या जोड्या किंवा जोडी अयोग्य आहेत? तुमचा जर बघाल तर संभाजीनगरमध्ये धाराशिव जिल्हा येतो, पण तावरजा हे लातूर मधल्या औसा तालुक्यात येणारा तलाव आहे, धरण आहे. मध्यम जलसिंचन प्रकल्प आहे तावरजा. त्याच्यामुळे हे चुकीचं. तुम्हाला अ वाली गोष्ट चुकीची असेल. अ वाली गोष्ट जर चुकीची असेल तर तुमच्याकडे 2च पर्याय राहतात. इथंही राहत नाही पर्याय, इथंही राहत नाही पर्याय. एक तर इथं राहतो किंवा इथं राहतो. दुसरी गोष्ट, उमरझरी वाली गोष्ट जर बघाल तर उमरझरी नावाचं गाव भंडाऱ्यामध्ये येतं, पण उमरझरी तलाव कुठे येतो? तर गोंदियामध्ये येतो. गोंदियामध्ये. भंडारा नाही तर तलाव कुठे येईल? तर गोंदियामध्ये येईल. गोंदियामध्ये. फक्त अ वाला भाग राहत नाही. आता राहतो कुठला पर्याय तुमच्याकडं? तर फक्त अ आणि ब वालाच पर्याय राहतो. अयोग्य विचारलंय. अयोग्य अ आणि ब अयोग्य आहेत. अ आणि ब इथं दिसतंय तुम्हाला ह्या भागामध्ये. अ आणि ब. बाकी मग क ड वाला पर्याय कुठे दिसत नाही. तर तुमचं उत्तर काय असायला पाहिजे? अ आणि ब उत्तर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 वाली गोष्ट. 18व्या प्रश्नाकडे जाऊयात. 18वा प्रश्न कंपॅरेटिव्हली थोडा सोपा आणखी. उपनद्या. तापी नदीची उपनदी, तापी नदीची दक्षिण बाजूची उपनदी बोरी नावाची उपनदी. पूर्णा ही तापीवाली पूर्णा आहे आणि पूर्णाची उपनदी कोण असेल? नळगंगावाली. कोण असेल? तर नळगंगा. 2 नंतर 3 असणारा पर्याय कुठे दिसतोय? तर 2 नंतर 3 असणारा पर्याय इथं. सिंदफणाची उपनदी, बिंदुसरा मांजराची उपनदी लातूर जिल्ह्यामध्ये घरणी नावाची नदी आहे. तर जर बघाल तर 4. पर्याय क्रमांक काय दिसेल? 18 साठी 3 पर्याय क्रमांक दिसेल. पर्याय क्रमांक काय असेल? तर 3. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 19 कडे बघूया. कुठं असेल? प्रश्न क्रमांक 19 कडे आलो आपण. तर महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधानांवरून जिल्हा ओळखा. तुम्ही जर आपल्या टेस्ट सोडवल्या असतील तर टेस्टमध्ये आलंय तलावांचं शहर म्हणून. तलावांचा जिल्हा तुमचा भंडारा गोंदियाकडे गेलात, पण तलावांचं शहर महाराष्ट्रात कोण? एकाच स्टेटमेंटवरून तलावांचं शहर या जिल्ह्यात स्थित आहे. तलावांचं शहर ठाणे. तलावांचं शहर कोण असेल? तर ठाणे. दारुगोळा आणि शस्त्र निर्मिती. अंबरनाथला गेलात तुम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये तर तुम्हाला दारुगोळा शस्त्र निर्मिती वाली गोष्ट दिसेल. दोन्ही स्टेटमेंट. जर बघाल तर धातूच्या वस्तू आणि त्यावरील नक्षीकामासाठी प्रसिद्ध मुशी नावाचं गवत आहे. तुम्ही ठाणे जिल्ह्याच्या पूर्व बाजूला सह्याद्रीमध्ये, ठाणे जिल्ह्याच्या पूर्व बाजूला सह्याद्रीमध्ये हे मुशी नावाचं गवत आढळतं. जिल्हा कोण असेल? तर ठाणे. पर्याय क्रमांक 3 ह्याचं उत्तर असायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 20 वरती येऊयात. अतिशय सोपा प्रश्न आहे, फक्त वेगळ्या अँगलने विचारलाय. फक्त वेळ खाण्यासाठी तुमचा जर बघाल तर वेळ खाऊ प्रश्न म्हणता येईल. तुम्हाला हे सगळं वाचून मग उत्तर 1 लाइनर सुद्धा विचारता आलं असतं. महाराष्ट्राच्या ईशान्य भागामध्ये कोणते डोंगर किंवा टेकड्यात? सातमाळा कुठे आहे? सातमाळा जर बघाल तर तुमच्या नंदुरबारवाल्या बाजूला आला किंवा काय नाशिक वगैरे त्या पट्ट्यामध्ये आला. गाळणा डोंगर कुठे आले? तर धुळ्यामध्ये आले. अक्राणीवाल्या टेकड्या कुठे आल्या? तर नंदुरबारमध्ये आल्या. ईशान्य कोपऱ्यामध्ये राहिलं कोण? तर ईशान्य कोपऱ्यामध्ये तुमच्या दरकेसा टेकड्या. कुठल्या असतील? तर दरकेसा टेकड्या. फक्त ड वाली गोष्ट. पर्याय क्रमांक कोण असेल? तर पर्याय क्रमांक 4 20 वाली गोष्ट. हे प्रश्न आहेत कुठले? तर हे प्रश्न भूगोलाचे संभाव्य उत्तर आहेत. ह्यांच्यामध्ये जर बघाल तर एखादा काय म्हणता येईल थोडाफार चेंज असू शकतो, पण फार काही चेंज असण्याची सरळ सरळ गोष्टी आहेत. फार काही कॉम्प्लिकेटेड गोष्टी नाहीत. प्रश्न थोडेसे वेगळ्या अँगलचे होते, पण पर्याय मात्र सरळ सरळ दिसतील किंवा काय वगैरे. हा भाग आहे संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2026 मधल्या संभाव्य उत्तरांचा. ठीक आहे. ह्या भागापुरतं इथंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.